रंगपंचमी खेळताना जसे आपण वेगवेगळ्या रंगात न्हावून जातो, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाची वेगवेगळी नाटकं एकाच रंगमंचावर पाहायला मिळणं ही नाट्य रसिकांसाठी वेगळी रंगपंचमीच हो. आणि ही पर्वणी सध्या मुंबईकरांना मिळणार आहे. जागतिक रंगभूमी दिनाचा औचित्य साधून अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ सादर करीत आहे 6वा राष्ट्रीय वसंत नाट्य महोत्सव. नाट्य महोत्सवात अलेक पदमसी, बन्सी कौल, डॉक्टर कनक रेळे, फिरोज खान अशा दिग्गज दिग्दर्शकांची नाटकं आमंत्रित करण्यात आली असून ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, रत्ना पाठक, शबाना आझमी, पेरिजा झोराबेन, माधव अभ्यंकर यांच्यासारखे 250 नामवंत कलाकार आपली कला या महोत्सवात सादर करणार आहेत. उर्दू जुबान की बेमिसाल अफसाना निगार इस्मत चुगताई ने एक बार कहा था कि जब मैं कहानी लिखती हूँ मुझे ऐसा लगता है मैं पढ़ने वाले से बातें कर रही हूँ. इस्मत आपा की जानिब से सुनिए रत्ना शाह, हिबा शाह और नसीरुद्दीन शाह की ज़बानी उनकी 3 बेहतरीन कहानियाँ छुई मुई, मुगल बच्चा और घरवाली. मॉटली थिएटर कंपनी मुंबई की पेशकश इस्मत आपा के नाम. या वर्षीचं हे 6वं वर्ष आहे. म्हणजे यापूर्वी 5 राष्ट्रीय वसंत नाट्य महोत्सव आम्ही केले आणि त्याच्यामध्ये भारतभरातून मला असं वाटतं की जी अत्यंत महत्त्वाची दिग्दर्शक मंडळी आहेत, ज्याच्यामध्ये रतन थियम सारखा दिग्दर्शक आहे, रणजित कपूर सारखा दिग्दर्शक आहे, रुद्रप्रसाद सेनगुप्ता हे बंगालीमधले अत्यंत उत्तम असलेले दिग्दर्शक आहेत, त्याच्यानंतर उषा गांगुली आहेत, कीर्ती जैन आहेत, दामुक केंकरे आहेत, चंद्रकांत कुलकर्णी आहेत किंवा अजूनही चेतन दातार होते किंवा या सगळ्या मंडळींची नाटकं आम्ही इथे सादर करू शकलो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या रेपर्टरी कंपनीपासून कलकत्त्याच्या नांदीकार या नाट्यसंस्थेपासून ते अगदी त्याला काय म्हणूया अगदी नवख्या नाट्य कंपन्यांपर्यंत याच्यामध्ये संस्था सहभागी झालेल्या आहेत. You never supported me. All I wanted was respect. Little respect for me, for my art. For your art, for your art. If only we could call that art. I mean, what was I supposed to tell you? That I thought that your art sucked? Just get out. It was just an excuse on your part not to get on with your life, to actually do something worthwhile with your life? Just I couldn't get do out. that. I mean, everything depended on perpetuating this myth of talent. Oh, you want to fight? You want to fight, huh? You want to fight? या महोत्सवाचं मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात विविध ठिकाणी महोत्सव होतात, परंतु या नाट्य महोत्सवाचं सगळ्यात वेगळेपण जे आहे ते आहे याचं अकॅडमिक नेचर. याला आपण असं म्हणतो की हा महोत्सव करण्यामागची आमचा जो विचार आहे किंवा मुंबई विद्यापीठाचा जो विचार आहे तो इतर ठिकाणी सहजासहजी न बघता येणारी नाटकं, अकॅडमिक स्वरूपाची नाटकं, रिसर्च करून केलेली नाटकं आणि एका वेगळ्या पद्धतीचं काही एक योगदान रंगभूमीच्या संदर्भामध्ये त्या नाटकाने दिलेलं आहे, अशा पद्धतीची नाटकं आम्ही ते जाणीवपूर्वक बोलावतो. या वर्षीच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्ये एकूण 9 नाटकांचं सादरीकरण होणार आहे. याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 भाषांमधली नाटकं आहेत. याच्यामध्ये मराठी नाटक आहे, हिंदी नाटक आहेत, हिंदुस्थानी भाषेतलं नाटक आहे, इंग्रजी नाटक आहेत, त्याचबरोबर गुजराती नाटक आहे आणि आसामी भाषेतलं नाटक आहे. तर अशा पद्धतीचा एक बहुभाषिक खेळ इथे करावा आणि तो मांडावा असंही अकॅडमीची इच्छा आहे. यामध्ये मराठीमधलं घाशीराम कोतवाल हे नाटक आपल्यासमोर सादर होणार आहे पहिल्याच दिवशी, उद्घाटनाच्या दिवशी. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या हस्ते नाट्य महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. अभिनेते परेश रावल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू हे त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषविणार आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर राजपाल हांडे, डॉक्टर कुऱ्हाडे आणि आमचे डॉक्टर वामन सिलारकर ही सगळी मंडळी त्या दिवशी विशेष अतिथी म्हणून इथे येणार आहेत. दिनांक 21 मार्च पासून म्हणजेच उद्यापासून मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये या नाटकांची धुळवड तुम्हा रसिकांना विनामूल्य पाहायला मिळणार आहे. तर पाहायला विसरू नका वसंत नाट्य महोत्सव. आणि ही धुळवड आजपासूनच सुरू झालेली आहे. तेव्हा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना झी मराठीकडून आणि हाऊसफुलच्या संपूर्ण टीमकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा.